नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे। तर शेतकरी मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम 2024-25 च्या पिकण्याच्या वाटपासंदर्भात एक महत्त्वाचा असा अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। कारण की अद्यापर्यंत शेतकरी बांधवांना एकही रुपयाचा 2024 चा पिकमा वाटप झालेला नाही। शेतकरी 25% अग्रिमच्या पिकम्याच्या वाटपाच्या प्रतीक्षेत आहेत आणि आता उर्वरित 75% पिकम्याच्या वाटपाचा सुद्धा कालावधी सुरू झालेला आहे आणि आता 25% आणि 75% हा पिकमा कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये वाटप होऊ शकतो आणि त्या जिल्ह्यातील किती शेतकऱ्यांना मिळू शकतो याच्या संदर्भात आणि कोणत्या विमा कंपनीच्या माध्यमातून वाटप होणार हे संपूर्ण जिल्हानिहाय आणि त्या जिल्ह्यातील शेतकरी संख्या सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये। सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे, या साइडला दिसत असलेल्या लाल काळे किंवा पांढऱ्या बटनावरती क्लिक करा, जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राइब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राइब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील। तर शेतकरी मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम पहिला जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 7,80,000 शेतकऱ्यांना हा 2024 चा 25% असेल किंवा त्यांचा उर्वरित असेल किंवा सरसकट जे काही त्यांचा क्लेमचं कॅल्क्युलेशन झालेलं असेल तो 7,80,000 शेतकऱ्यांना हा पिकमा भेटू शकतो। मित्रांनो, दुसरा जिल्हा आहे वाशिम जिल्ह्यातील 2,90,000 शेतकऱ्यांना हा पिकमा भेटणार आहे। याचबरोबर मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे बुलढाणा आणि बुलढाणा जिल्ह्यातील तब्बल 4,50,000 शेतकरी आहेत। याचबरोबर पुढचा जिल्हा आहे बीड जिल्ह्यातील शेतकरी आहेत 10 लाख। याचबरोबर पुढचा जिल्हा आहे हिंगोली जिल्ह्यातील 4,93,000 शेतकरी आहेत एकूण आणि याच्यापैकी जवळपास 3,07,000 शेतकऱ्यांना सोयाबीन या पिकाचा 25% अग्रिमचा पिकमा ऑलरेडी मंजूर झालेलाच आहे, परंतु सरसकट जे काय आपण क्लेमचं कॅल्क्युलेशन म्हणतो याच्यामध्ये 4,93,000 शेतकऱ्यांना हा पिकमा भेटू शकतो। याचबरोबर मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे अकोला आणि अकोला जिल्ह्यातील 2,90,000 शेतकरी आहेत। याचबरोबर पुढचा जिल्हा आहे धाराशिव जिल्ह्यातील 1,50,000 शेतकऱ्यांचा समावेश याच्यामध्ये आहे। यवतमाळ जिल्ह्यातील 110 महसूल मंडळातील 3,90,000 शेतकऱ्यांचा याच्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे। अमरावती जिल्ह्यातील 1,25,000, याचबरोबर लातूर जिल्ह्यातील 1,70,000 शेतकऱ्यांचा समावेश आहे। याचबरोबर मित्रांनो, पुढचा महत्त्वाचा जिल्हा आहे तो म्हणजे नांदेड जिल्हा आणि नांदेड जिल्ह्यातील 8 लाख शेतकऱ्यांचा समावेश आहे। पुढचा जिल्हा आहे अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर आणि या जिल्ह्यातील 2,70,000 शेतकऱ्यांचा समावेश याच्यामध्ये आहे। याचबरोबर नाशिक जिल्ह्यातील 1 लाख शेतकरी, चंद्रपूर जिल्ह्यातील 85,000 शेतकऱ्यांचा समावेश यामध्ये करण्यात आलेला आहे। सोलापूर जिल्ह्यातील 2,05,000 शेतकऱ्यांचा समावेश याच्यामध्ये आहे। जळगाव जिल्ह्यातील 1,40,000 शेतकऱ्यांचा समावेश आहे। याचबरोबर परभणी जिल्ह्यातील 7 लाख शेतकऱ्यांचा समावेश आहे आणि 25% ऑलरेडी पिकमाच्या 7 लाख शेतकऱ्यांना सोयाबीन, कपाशी, तूर, मूग, उडीद आणि खरीपाची ज्वारी या सर्व पिकासाठी 25% पिकमा ऑलरेडी परभणीमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून आधी सुद्धा काढून मंजूर करण्यात आलेला होता। याचबरोबर वर्धा जिल्ह्यातील 1,90,000 शेतकऱ्यांचा समावेश आहे। नागपूर जिल्ह्यातील 1,06,000 शेतकरी आहेत। जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा ऑलरेडी 25% अग्रिमचा पिकमा मंजूर झालेला आहे आणि एकूण 4,35,000 शेतकऱ्यांना हा पिकमा भेटणार आहे आणि जे काही त्या शेतकऱ्यांचा सरसकट पिकमा म्हणतो क्लेमचं कॅल्क्युलेशन झालेलं आहे 25% असेल किंवा त्यांचा उर्वरित तो एकत्र त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। याचबरोबर गोंदिया जिल्हा 2,000 शेतकरी, कोल्हापूर 6,000, ठाणे 1,000, रत्नागिरी 500, सिंधुदुर्ग 200, याचबरोबर भंडारा 20,000, पालघर 2,500, याचबरोबर आपण जर पाहिलं तर सांगली 18,000, नंदुरबार 35,000, याचबरोबर धुळे 10,000, पुणे 11,000, याचबरोबर गडचिरोली 3,500 शेतकऱ्यांचा समावेश आहे। याचबरोबर आता हे सगळं कोणकोणत्या विमा कंपनीच्या माध्यमातून वाटप होणार याची थोडक्यात माहिती आपण घेण्याचा प्रयत्न करूया। याच्यामध्ये पहिली विमा कंपनी आहे ओरिएंटल जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड। याचबरोबर दुसरी विमा कंपनी AIC म्हणजेच भारतीय कृषी विमा कंपनी, तिसरी विमा कंपनी HDFC आर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, चौथी विमा कंपनी युनिव्हर्सल सोम्पियो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, पाचवी विमा कंपनी ICICI लोंबार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, सहावी विमा कंपनी SBI लाईफ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, सातवी विमा कंपनी रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, आठवी विमा कंपनी युनायटेड इंडिया जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड आणि नववी विमा कंपनी चोलामंडलम MS जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड। या 9 विमा कंपन्यांच्या माध्यमातून या सर्व जिल्ह्यामध्ये खरीप हंगाम 2024-25 चा पिकमा वाटप होणार आहे। या सर्व जिल्ह्यापैकी 5 जिल्ह्यामध्ये अग्रिमचा पिकमा ऑलरेडी त्या जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेला आहे, ज्यामध्ये नांदेड, परभणी, हिंगोली, जालना आणि यवतमाळ या 5 जिल्ह्यांचा याच्यामध्ये समावेश आहे आणि राज्यातल्या उर्वरित जिल्ह्यांचा क्लेमचं कॅल्क्युलेशन आता मोठ्या गतीने आता क्लेमचं कॅल्क्युलेशन सुरू आहे।
आपण जर पाहिलं तर धाराशिव मध्ये क्लेमचं कॅल्क्युलेशन पूर्ण झालेलं आहे. त्या जिल्ह्यामध्ये 6,000 ते 6,500 रुपये प्रति हेक्टर पर्यंत क्लेमचं कॅल्क्युलेशन झालेलं आहे. तशा पद्धतीने धाराशिव जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटप होणार आहे. आता शेतकरी बांधवांच्या मनामध्ये एकच प्रश्न पडलेला आहे, आमच्या खात्यामध्ये पीक विमा कधी येणार? आता या फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये या पीक विम्याचं वाटप होऊ शकतं किंवा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये, म्हणजे या 15 दिवसाच्या कालखंडामध्ये या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा वाटप होऊ शकतो. जास्तीत जास्त 32,500 रुपये, किमान जास्तीत जास्त 32,500 रुपये, कमीत कमी 6,000 ते 6,500 रुपये अशा पद्धतीचं पीक विम्याचं वाटप हे होऊ शकतं. तर मित्रांनो, हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्स मध्ये नक्की कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा आणि हा व्हिडिओ शेअरही करा आणि चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा. मित्रांनो, मी तुर्तास इथेच थांबतो. तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद.